प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामास ग्रामपंचायत नेरी यांनी परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करत नेरी येथील सौ पुष्पा ज्ञानेश्वर पिसे यांनी चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे। निवेदनानुसार पिसे कुटुंब गेल्या 25 ते 26 वर्षांपासून नेरी येथील सरकारी मालमत्ता क्रमांक 1452 अनुक्रमांक 510 या जागेवर वास्तव्यास आहे। या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं असून यापूर्वी शासनाकडे संबंधित दंडही भरल्याचे त्यांनी नमूद केलंय। पती घरी नसताना ग्रामपंचायतीच्या कर्मचारी किशोर कांबडे यांनी मला तुमचे सरकारी जागेवर घरकुल मंजूर झाले असून त्याच ठिकाणी घरकुल बांधकाम करण्यास अडचण नसल्याचं भूलथापा देऊन सांगून आमचं घरकुल आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे घेऊन घरकुलाचा पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये खात्यात जमा केल्याचा दावा त्यांनी निवेदनात सादर केलाय। मात्र त्यानंतर त्याच जागेवर घरकुलाचे बांधकाम करण्यास ग्रामपंचायतांनी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले। त्यामुळे नेरी ग्रामपंचायत कर्मचारी किशोर कांबडीवर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुष्पा ज्ञानेश्वर पिसे यांनी पत्रकार परिषदेतून केलेली आहे। माझे नाव पूर्ण पुष्पा ज्ञानेश्वर पिसे। माझ्या नवऱ्याच्या घरकुल आले होते। मला जसं तिकडे आम्ही राहत नाही, माझे सासू सासरे आणि 2 कुटुंब राहते तिथं। त्यांना म्हणले काही तिकडे घर बांधवा, पण मी म्हणलं का मला घर बांधायचं नाही, कारण की मी तिकडे राहत नाही, 2 कुटुंब राहते तिकडे, मला इकडंच घर पाहिजे बा। त्यानं का म्हणले का हो तुला इकडंच घर। किशोर कांबडी हे घरी आले होते माझ्या आणि त्यांना म्हणलं का मला घर बांधवा। मी म्हणलं मला घर बांधायचं नाही आहे, कारण की तिथं 2 कुटुंब राहत आहेत। तर त्यानं म्हणले का नाही तुला याच जागेवर घरकुल आम्ही आणून देतो। आणि त्यानं नाही का मला जसे फोन लावले त्यानं व्हिडिओ ऑफिसमध्ये, आणि त्यानं बोलणं सुद्धा केलं माझ्यासोबत। कोणाचं केलं ते माहीत नाही मला, मी फक्त त्यांच्याशी फोनवर बोलतो। तर त्यानं म्हणले का हो बा तुम्हाला इकडे घरकुल मिळून जाईल। तर मी नाही का यांच्या 2 डॉक्युमेंट दिले, एक आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स, असे मला 2 वस्तू त्यानं मागितली। तर मी त्या म्हणजे आता इकडेच मिळते बा याची आशेनं मी ते 2 वस्तू त्यांना दिलं, पण त्यांना मला फसवणूक केली ना का तुम्हाला याच जागेवर घरकुल आणून देतो बा, म्हणून त्यानं माझ्याकडून डॉक्युमेंट्स नेले। पण द्यायला पाहिजेत ना मग, हे माझी तर मंजुरी नव्हती का घर बांधत नाही बा। तिकडे किशोर कांबडी कोण आहेत? इंजिनियर आहेत की कोण आहेत? ग्रामपंचायतचे कर्मचारी ते आहे। त्यांना मला सांगितलं का तुम्हाला याच जागेवर देतो बा। मी म्हटलं का मला बांधायचंच नाही आहे बा त्या जागेवर। ठीक आहे तुम्हाला या जागेवर आणून देतो बा, तुम्ही डॉक्युमेंट्स द्या, असं म्हणून खोटं बोलून माझ्याकडून त्यांना डॉक्युमेंट्स नाही दिले। आणि घरकुल काही त्यानं दिले नाही आजपर्यंत। 12 महिने झाली, 12-13 वर्ष झाली। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे गेले का? तो तुमच्या पुष्कळ जाग गेलो आम्ही, बोलायला माग नाही, बोलतही नाही। तुम्ही त्याच जागेवर बांधा म्हणते आता, असा तो खोटा बोलते आता त्याच जागेवर बांधा म्हणते। मी म्हणलं पहिला सांगितलं त्यांनी का मध्ये त्या जागेवर घर बांधायचं नाही आहे बा, या जागेवर द्या। त्या जागेवर 2 कुटुंब राहते ना, मला देर राहते ना सासरे राहते, तर मी कशी का बांधू त्या त्याने घराच्या बाहेर काढू शकत नाही ना मी। मध्ये ते तिकडे काही बांधायचं नाही। 20 वर्षापासून मी 20 वर्षापासून इकडेच राहत आहोत, म्हणजे सासऱ्याच्या जागेवर नाही का घुटल्या त्या जागेवर राहतात। या संदर्भात तुम्ही कोणाला पत्र व्यवहार वगैरे केला का? मी व्हिडिओ ऑफिसलाही पत्र दिलंय, बाईचा अर्ज केलाय आणि ग्रामपंचायतला 2 अर्ज केले। कोणीच येतं या कामावर दखल घेतली नाही आणि आमचा याच्यामध्ये आमच्या संग कोणीच याच्यावर चर्चा केली नाही। उलटे का म्हणे 15,000 तुम्ही खाऊन टाका म्हणे, खात्यातले आले आहेत त्यांनाच म्हणलं किशोर कांबडी म्हणे खाऊन टाक, कोण पाहिजे म्हणे शासनाचे पैसे म्हणे, कोणी विचारत नाही म्हणे यावर। खाऊन टाका म्हणे 15,000 रुपये, पण आम्हाला खायचेच नाही ना पैसे। आपल्याला खायचे ना, लाभार्थी आपण। अरे 15,000 मी खाईन ना, बाकीचे पैसे ग्रामपंचायत खाईल का? हा विषय तयार झाला ना, लाभार्थी मी आहो। मला फोन सरकार शासनानं आणि आपण ग्रामसेवकले म्हणलं, त्यांनी म्हणलं का 15,000 वापस कर, लिहून हे करतो बा। तर मी ना त्या ग्रामसेवकले म्हणलं का तुम्ही स्टॅम्प मागून लिखित तुमचं काहीतरी मला प्रूफ द्या बा, का मी ना 15,000 तुम्हाला मी द्यायला तयार आहो ना, मला तिकडे बांधायचं नाही। या जागेवर आपण बांधायला तयार आहोत, जिथं राहत आहोत तिथं। तुमची काय मागणी काय आहे? आपल्याला या जागेवर इकडं वल्लाची जे आकारणी आहे सरकार मालक जागेवर, तिथं जर देत असेल घर बांधापुरती जागा तर तिथं बांधायला आपण सक्षम आहोत, पण ग्रामपंचायत नियमापूल नाही म्हणते। वाटणी पत्र वडील तयार आहे मला जागा द्यायला, वडील तयार आहे ना,
नव्हतं होत ना. चला बा परक्या माणसाची जागा आहे बा, कुणी दुसऱ्यानं आगुटली ते तर वादविवाद आहे असाही काही प्रकार नाही. गेली असती ना माझी टीम वापस गेली असती माझी. तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय पुढची भूमिका काय तुमची? हेच आता काय करतो ना, का काय करणार करतो आहोत ना, आपण करतो मजूर माणूस. मजूर माणसं करते. किती आपली वेळा अवकातच काय, आपण का करू शकतो? शासन त्याच्या हातात आहे, कायदा त्याच्या हातात आहे. आता बारा त्यानं आपल्याला महिने भूतताप देऊनच आपल्या संग फसवणूक केली आहे ना. कोणी फसवणूक केली तुमची? किशोर भाऊ कांबळी, नेरी ग्रामपंचायत कर्मचारी. येतात आता, येतो मी ना बिडेवला अर्ज केला आहे. त्या या बिडेवच्या अर्जामध्ये 15,000 खाऊन टाक म्हणून शिना कर्मचारी म्हणत आहे म्हणून त्याला सांगलं, पण त्या बिडेवनं लक्षच नाही दिलं ना. त्या बिडेवचं काम होतं चौकशी करायचं, का केला बा तुनं या माणसाचं. हां, त्यानं अजूनही लक्ष नाही दिलं. ग्रामपंचायतला 2 अर्ज केलं, ग्रामपंचायतच्या बाडीनं सुद्धा किंवा बाबूनं सुद्धा माझी चौकशी केली नाही का या माणसासंग या कर्मचाऱ्यानं का केलं बा. म्हणजे यायची एकच पॅनल आहे ना, असं सिद्ध झालं ना. मला जर त्याच्या म्हणण्यानुसार त्याने म्हणले होते का तुला याच जागेवर मी घर आणून देतो, आता मला याच जागेवर त्यांनी घर आणून द्यावे. माझी स्कीम वापस गेली असती सरकारले. माझी जागा होती, मी ना काही लपवली नाही, सरकारले माहितच होती. ती ग्रामपंचायत मध्ये आपल्याला खोटा व्यवहार नाही, अनलिगल कामच नाही ना आपलं. अनलिगल मी ना कामं केले नाही. मग मला त्यानं म्हणले का तुला याच जागेवर घरकुल आणून देतात, आता याच जागेवर त्यांनी मला घरकुल आणून बांधण्याची ही द्यावी. हे मला नाही तर उपोषणाला बसायची तयारी. उपोषणाला बसतो आणि जागा मध्ये बायको द्यावी. पोरं घेऊन सगळं काही कुटुंब घेऊन आम्ही उपोषणाला बसायची तयारी आहे नेरी ग्रामपंचायत मध्ये. बस विषय सर कारण की माझी मंजुरी नव्हती ना त्या जागेवर घर बांधायची. ते तुम्ही त्यांच्या कर आकारणी काढली का ग्रामपंचायत मधून? आहे ना कर आकारणी. नाही, तुम्ही कर आकारणी दिली असेल ना, हे घरकुलासाठी तुम्ही काढून दिली असेल? नाही नाही, मी नाही, त्यानं स्वतःहून उचलली आहे. स्वतः मी ना माझ्या हाताने एक कागद नाही, फक्त दोन माझ्या घरवाली कोण मी नसताना घरी माझ्या घर हाजिरीमध्ये हिला खोटा भुलता किंवा आश्वासन देऊन शिन्या त्यानं 2 कागद नेले आहे. फक्त दोनच एक कागद आधार दिले. कार्ड आधार कार्ड आणि आणि पासबुकची झेरॉक्स. झेरॉक्स. हे दोनच कर कागद. आकारणी त्यानं स्वतःहून उचलली आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.